आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या कोणत्या कारणावरून काय राडा होईल याचा नेमच राहिलेला नाही। कधी चित्रपटावरून भावना चेतवल्या जातात, कधी इतिहासातल्या महापुरुषांवरून कोण काय बोललं हे वादाचं कारण होतं, कधी 5 वर्षांपूर्वीच्या मृत्यू प्रकरणी केलेल्या एका याचिकेच्या निमित्तानं गदारोळ होतो, कधी नेत्यांच्या भाषेवरून पारा चढतो। आता तर महाराष्ट्राने या सगळ्यामध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकले। एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक कविता केली म्हणून राडा झालाय। त्यांच्या कार्यकर्त्यांनी थेट हॉटेलची तोडफोड केली आहे। आपल्या नेत्याच्या विरोधातला एकही सूर जणू ऐकायचाच नाही हा चंगच कार्यकर्त्यांनी बांधलाय। पण या सगळ्यातून जे काही समोर येतंय त्यातच महाराष्ट्राचं विधिमंडळ बिझी होतंय की काय अशी परिस्थिती आहे। त्यामुळे या अशा मुद्द्यांवर चर्चा करायची असेल तर मग महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रश्नांना विधिमंडळात वेळ मिळणार की नाही हा प्रश्न मात्र शिल्लक राहतो। एक गाणं, थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय गाण्यातून विडंबन। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों में चश्मा, हाय एक झलक दिखलाए कभी गुवाहाटी में छुप जाए, मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए। विडंबनातून राजकीय भाष्य। सोचो ना, मतलब ये पॉलिटिक्स है इनकी। परिवारवाद खत्म करना था, किसी का बाप चुरा लिया। क्या रिप्लाई होगा भाई? मैं मिलूं कल तेंदुलकर के बेटे को, बोलूं कि आजा भाई लंच पे मिलते हैं, आधा घंटा तेंदुलकर की तारीफ करूं और बोलूं कि देख आज से पर वो मेरा बाप है, तू ढूंढ ले कोई ऑन द वे। आणि मग तुफान राडा। कालपासून मुंबईत सुरू झालेला हा राडा आज विधिमंडळापर्यंत पोहोचला। कुणाल कामरा नावाच्या कॉमेडियननं केलेल्या विडंबनात्मक गाण्यावर शिवसैनिक भडकले। एकनाथ शिंदेंचं नाव न घेता कुणाल कामरानंही टीका केली। गाण्यात वारंवार गद्दार हा शब्द वापरला आणि वर हे सगळं कुठे सादर केलं तर मुंबईत। हो, त्याच मुंबईत जिथे शिवसेनेची सगळ्यात जास्त ताकद असल्याचं मानलं जातं। मुंबईमधल्या खार परिसरातल्या हॉटेल युनिकॉन्टिनेंटल मध्ये कुणाल कामरानं हा शो केला होता। शिवसेना बीजेपी से बाहर आ गई, फिर शिवसेना शिवसेना से बाहर आ गई, एनसीपी एनसीपी से बाहर आ गई, एक वोटर को 9 बटन दे दिए, सब कंफ्यूज हो गए। चालू एक जन ने किया था, वो मुंबई में एक बहुत बढ़िया डिस्ट्रिक्ट है थाने, वहाँ से आते हैं। खार मधल्या युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये हॅबिटॅट स्टुडिओ नावाची एक व्यवस्था आहे। हा हॅबिटॅट स्टुडिओ नेमका काय आहे तेही बघा। कलाकारांना मुक्तपणे आपले कॉमेडी शोज, कविता हे सादर करता यावेत यासाठी हा मंच तयार करण्यात आलाय। कलाकार आधी बुकिंग करून या ठिकाणी आपली कला सादर करू शकतात। युनिकॉन्टिनेंटल हॉटेलचे मालक बलराज सिंग घई यांनीच हॅबिटॅट स्टुडिओची स्थापना केली। बलराज सिंग घई हे स्वतः सुद्धा इथे काही कार्यक्रमांची निर्मिती करतात। इंडियाज गॉट लेटंट या कार्यक्रमामधील जजेसपैकी एक होते बलराज सिंग घई। इंडियाज गॉट लेटंट या कार्यक्रमामध्ये रणवीर अलाहाबादिया यानं केलेल्या वक्तव्यामुळे प्रचंड गदारोळ झाला होता। तो कार्यक्रम सुद्धा याच हॅबिटॅट स्टुडिओमध्ये चित्रित करण्यात आला होता। Watch your parents have every day for the rest of your life. क्या हो गया रणवीर भाई को? और अपने पकड़ लीजिए तुरंत। or would you join in once and stop it forever? Join in what the f*** man? अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक नेमका कसा करावा या मुद्द्यापर्यंत चर्चा पोहोचली आणि मग संजय राऊतांनी शिवसेनेला बाळासाहेबांची आठवण करून देण्याची संधी सोडली नाही। तुम्ही आचार्य अत्रे यांचे विडंबन काव्य त्या काळातली वाचली असतील ना? त्यांचे झेंडू अत्रे आणि कुणाल कामरा झेंडूची समय रैना हे बघा, नाही झेंडूची फुले मध्ये झेंडूची फुले तुम्ही कविता संग्रह वाचा। राजकीय विडंबन आणि व्यंग हे होतच असतं, नाहीतर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार होऊच शकले नसते। राजकारणातल्या लोकांनी आपल्यावरची व्यंगात्मक टीका सहन केली पाहिजे। आम्ही करतो, सगळेच करतात। माननीय बाळासाहेबांनी सुद्धा टीका सहन केली आहे, शरद पवारांनी केलेली आहे, विलासराव देशमुखांनी केलेली आहे।
प्रत्येक प्रमुख नेत्यानं ही नरेंद्र मोदींचं सरकार आल्यापासून ही परंपरा पडली की टीका सहन करायची नाही. त्यासाठी मग टीका करणाऱ्यांना बंदिवान करणारे कायदे आणायचे, नवीन नवीन कायदे आणायचे, नवीन नियम आणायचे. उद्धव ठाकरेंनीही या मुद्द्यावर टीकेचा सूर लावला. मुळामध्ये हे जे राज्य चाललंय ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने चालले की गद्दारांच्या आदर्शाने चाललेलं आहे. हा आता एक सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आलेली आहे. आणि काल जे भेकड लोक आहेत त्यांना त्या गाण्यावरनं तथाकथित त्यांच्या गद्दार नेत्याचा अपमान झाला असं वाटलं म्हणून तोडफोड केली. हे गद्दार यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा कोरटकर दिसत नाही, राहुल सोलापूरकर दिसत नाही. कोश्यारीने अपमान केला होता तेव्हा कोश्यारींचा निषेध करण्याच्या ह्यांचा धाडस नाही. हे भेकड लोक आहेत आणि गद्दारच आहेत. मी नाही करत, मी केलेलं आहे ना समर्थन. सुपारी देऊन कुणाल कामराला नाही. आता हे बघा, ह्या सुपाऱ्या कोण कोणाला देतं. मग नागपूरच्या दंगलीची सुपारी कोणी दिली होती, औरंगजेबाचा थडगव करण्याची सुपारी कोणी दिली होती. तर या नुसत्या सुपाऱ्या करू नका. राज्याची वाट लागत चाललेली आहे. आणि गद्दारांचं उदात्तीकरण जर फडणवीसांना मान्य असेल तर मला असं वाटतं देवसुद्धा त्यांना वाचू शकेल की नाही. विजय वडेट्टीवारांनीही याच मुद्द्यावरून सरकारचे कान टोचले. फोडायचाच होता तर कोरटकरचा थोबाळा फोडायला पाहिजे होता. फोडायचं होतं तर त्या सोलापूरकरचा थोबाळा फोडायला पाहिजे होता ज्यांनी महाराजावर टीका केली. आहे काही हिंमत छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांचं थोबाळ फोडायची हिंमत दाखवा ना. तो पडतोय इकडे तिकडे, पण ते करू शकत नाहीत. आणि दुसरीकडे मात्र टीका केली म्हणून त्याचं स्टुडिओ फोडणं हे अत्यंत मला वाटतं की राज्यामध्ये आता पूर्वीच जी 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 राज्याची स्थिती कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात झाली त्याचं पुन्हा कायदा सुव्यवस्था उद्ध्वस्त करणारा विचार आता महाराष्ट्राच्या सत्तेवर आहे काय. आता शिवसेनेच्या नेत्यांनी या स्टुडिओसह हॉटेलवरच कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्या अनधिकृत स्टुडिओमध्ये त्याचं चित्रीकरण केलं जातं, ते गाणं बनवलं जातं. आणि 3 जानेवारीनंतर आज जवळजवळ एक 70-72 दिवसानंतर जर तो जो स्टुडिओ आहे त्या स्टुडिओतून हे गाणं लीक केलं जात असेल किंवा बाहेर टाकलं जात असेल तर ह्यामध्ये काहीतरी राजकारण असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्या गोष्टीनं पोलिसांना मी सांगितलं आहे की ह्या 70-75 दिवसाच्या कालावधीमध्ये ते गाणं का बाहेर आलं नाही आणि 3 जानेवारीनंतर अचानक कालच ते गाणं कसं काही बाहेर आलं ह्याची सुद्धा खोलपणे जाऊन तुम्ही चौकशी करणं गरजेचं. आता संजय राऊत असं म्हणतायत की कुठेतरी गृह खात्याचं फेल्युअर आहे. काल जी तोडफोड झाली एकनाथ शिंदे गटाकडून म्हणजे जी तोडफोड करण्यात आली हे कुठेतरी गृह खात्याचं फेल्युअर आहे. आता हे तुमच्यावरती ढकलण्यात येतंय. नाही, आता संजय राऊतांना सकाळी काय म्हणायचं असतं हे रात्रीच ठरवून ते सकाळी बोलत असतात. महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रातूनही या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया येत आहेत. कुणाल कामरानी एकनाथ शिंदे संदर्भात जी काही कविता तयार केली आणि त्याच्या स्टँडअप कॉमेडीमध्ये ती प्रेझेंट केली, ती कविता कुठे एकनाथ शिंदेचा अपमान करणारी आहे असं बिलकुल वाटत नाही मला. दुसरीकडे आपण हे पाहतो की आपण जर एखाद्या माणसाच्या भावना दुखावल्या असतील किंवा एकनाथ शिंदेंना ती कविता अपमानजनक वाटली असेल तर मग केस कोण दाखल करू शकतो कुणाल कामरावर. तर एकनाथ शिंदेंचा अपमान झाला असेल तर एकनाथ शिंदेंनी कुणाल कामरावर अब्रू नुकसानीची केस दाखल केली पाहिजे, डिफेमेशनची केस दाखल केली पाहिजे. परंतु तसं न करता कार्यकर्ते त्याच्या कुणाल कामराच्या स्टुडिओमध्ये घुसतात आणि स्टुडिओची तोडफोड करतात, खुर्च्यांची तोडाफोड करतात. हे अत्यंत असंविधानिक, घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे. खरं तर गद्दार हा शब्द कुणाल कामरानं पहिल्यांदा वापरलेला नाहीये. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर गद्दार हा शब्द पहिल्यांदा वापरला तो ठाकरे गटानं. उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत शेकडो भाषणांमध्ये एकनाथ शिंदेंना उद्देशून वारंवार गद्दार हा शब्द वापरलाय. गद्दारांनी वार केले तर उद्धव ठाकरे संपणार नाही. गद्दारांना गाडूनच मी संपेन. पण ज्या दिवशी माझा एक जरी निष्ठावंत शिवसैनिक बोलला, उद्धव तू बाळासाहेबांचे विचार सोडलेस, बाजूला हो, त्या क्षणी जसं मी मुख्यमंत्री पद सोडलं तसं मी माझं पक्षप्रमुख पद सोडल्याशिवाय राहणार नाही. टीका कोण करतंय आणि कोणावर करतंय यावर राजकीय नेत्यांची वक्तव्य ठरत असतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते असं म्हणत आज ठाकरे गट कुणाल कामराची बाजू घेतोय. पण मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावर विडंबनात्मक गाणं तयार केलं
म्हणून ठाकरेंची तेव्हाची शिवसेना आर.जे. मलिष्कावर टीकेचे बाण सोडत होती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुंबईची तुलना पीओकेशी करणारं ट्विट केलं तेव्हा महानगरपालिकेचा बुलडोझर अभिनेत्री कंगना रनौतच्या दारावर धडका देऊन आला होता. खरं तर विडंबन कला ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचं मूलभूत अंग आहे. आचार्य अत्रे, बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकारणाची विडंबन ही प्रमुख ओळख होती. मुद्द्याला मुद्द्यानं उत्तर द्यावं, कुणी कलेतून टीका केली तर त्याला कलेतून उत्तर द्यावं, नसेल जमत तर कायद्याचा आधार घ्यावा. पण कविता पटली नाही म्हणून कायदाच हातात घ्यावा, बुलडोझरच्या धमक्या दिल्या जाव्यात ही काही महाराष्ट्राची ओळख नाही. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.